हिंगोली जिल्ह्यात भाऊ राठोड नावाचा वाळू माफिया रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। एका पोलीस अधिकाऱ्यासोबत राठोडचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर या प्रकरणाची आपला काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण या पोलीस अधिकाऱ्यानं दिलेलं आहे। ज्या व्यवसायात क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जातं ना, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 वॉचमनचे जबाब सामटीवीच्या हाती लागले। ते तिघे जण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत होते। तरी देशमुख हत्या प्रकरणात जबाब नोंदवलाय। त्यात सुदर्शन घुलेनं सरपंच देशमुख तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याचं समोर आलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार आहे। कृष्णा आंधळेकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तो सापडणं महत्त्वाचं असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। आंधळेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत चालला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत आता शाळा भरणार आहेत।